आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि येत्या 7 दिवस खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या शिरसाडच्या मैदानावर आपल्याला बघायला मिळणार आहे। दुपारच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक वर्ग जॉईन झालेत मैदानाच्या सभोवताली त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करतोय। तदनंतर YouTubeच्या माध्यमातून पाटील नेटवर्क या ठिकाणी आपण बघू शकतायत जतीन पाटील अँड ऑल टीम नक्कीच आपण बघू शकतायत। कॅमेराच्या भूमिकेमध्ये अनुराग चव्हाण याला आपण बघतायत, त्याचं सुद्धा वेलकम आहे। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि तदनंतर आपण बघू शकतायत संकेत कासार, एकेंडे आकाश जाधव यांना आपण बघू शकतायत, एकेंडे संकेत कासार आहे। गोलंदाजी मार्कवर फर्स्ट स्पेल मध्ये विघ्नेश खरपडे यांना आपण बघू शकतायत। दुपारच्या सत्रामध्ये जी मान्यवर उपस्थित झालेत आपण बघताय व्यासपीठावर अगदी संजयजी केणी वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून कार्याध्यक्षाच्या भूमिकेमध्ये योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळेवर योग्य ते नियोजन अशी त्यांची खासियत आहे। हॅशटॅग पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या असे संजयजी केणी या ठिकाणी बघायला मिळतात, त्यांचं सुद्धा वेलकम आहे दुपारच्या सत्रामध्ये। पहिला गोलंदाजी मार्कवर विघ्नेश आपण बघू शकतायत। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना शॉर्ट पॉइंटच्या रिझन मध्ये स्वतः पंकज कालचा दिवस अगदी चांदी प्रीमियर लीगच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक मिळालं, तोच गोलंदाज। मात्र आपण बघू शकतायत पॉइंटच्या रिझन मध्ये कबू पॉइंटला स्वतः हार्दिक कासार आहेत जेकेचे ब्रँड आणि तदनंतर आपण बघू शकतायत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये स्वतः राजेश घरत यांना आपण बघू शकतायत। समित आहे डीप लॉंग ऑफच्या रिझन मध्ये। स्टार्ट ऑफ द मॅच पंचांचा सिग्नल दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक। पहिला चेंडू थ्रू दी कव्हर, सुंदर फटका आहे, स्क्वेअर कटची नजाकत, चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने झालाय, रफू चक्कर, 4 धावा, चौकार, सुंदर फटका। अगदी ज्या पद्धतीने फुलटच चेंडू आणि फुलटच चेंडूवर योग्य त्या पद्धतीने मेरिट नुसार खेळले आणि पहिल्या चेंडूवर चौकाराची मोहर। चांगली फलंदाजी संकेत कासार, ॲक्युरेसी पहिल्या चेंडूवर दर्शवत असताना चांगली स्टार्ट आहे। पहिली धाव ही फलंदाजाकरिता खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ती पहिली धाव येत असताना चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत मेरिट नुसार खेळला आणि क्रिकेटमध्ये क्लास स्कोअर कट 4 धावा। यावेळेस चांगली डिलिव्हरी आहे परंतु पंच वळतायत, वाईटचा इशारा पंच अजित म्हात्रे यांना आपण बघू शकतायत। एकंदरीत एक अवांतर धाव स्कोर कार्डवर जॉईंट होते, एक अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचले 5 अंकांवर, 5 रन्स ऑन कार्ड। आज सकाळचं सत्र आपण बघू शकतायत खूप सुंदर पद्धतीने स्पर्धेला सुरुवात झाली आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे संपूर्ण कोर कमिटी यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन, कारण की पुन्हा एकदा 4थ्या सीझन मध्ये ही स्पर्धा दर्जेदार बघायला मिळते आहे। यावेळेस फुल टॉस चेंडू आहे, ऑन साइडला सुंदर फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु दर्शक बनत असताना व्हेरी वेल शॉट, 6 धाव्यांची मोहर, षटकार। आणि 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 11 अंकांवर। खूप सुंदर पद्धतीने जी शैली आहे संकेत याची खेळण्याची अगदी सरळ रेषेमध्ये ती खूप अप्रतिम बघायला मिळते आहे। अगदी फुलटॉस चेंडू होता, पॉवर प्लेचं बंधन आहे आणि अगदी माहिती आहे की 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत। यावेळेस डीप लॉंग ऑन घेतलं गेलंय, तदनंतर एक क्षेत्ररक्षक डी मिड विकेटच्या रिझन मध्ये तैनात केला गेलाय। शॉर्ट स्क्वेअर लेग आहे मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, तदनंतर आपण बघू शकता शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट, तदनंतर पॉइंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये। यावेळेस बॅट चेंज लागले, यशस्वी रक्षण, यावेळेस अप्रतिम दर्जेदार क्वालिटी सर्व काही ओके मध्ये बघायला मिळालं। विकेटचं पतन, पहिला धक्का तंबूच्या आशाला जात असताना संकेत कासार याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम। क्या बात आहे, सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला आणि अगदी आपण बघू शकतायत डाईव्ह झेल आणि अजय घरत याला आपण बघू शकतायत ब्रँड ऑफ खानिवडे। जबरदस्त पद्धतीने यष्टी रक्षण बघायला मिळालं आणि विकेटचं पतन झालंय, कमबॅक झालंय। जो झेल पकडला नक्कीच त्या झेलकरिता 500 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय सन्माननीय सुनीलजी घरत चापल
आणि त्यानंतर दीपकजी पाक्तेकर यांच्याकडनं हे 500 रुपयांचं कॅच प्राइज या झेलकरिता. सुंदर झेल. पुलटा चेंडू आहे, सन्मानपूर्वक खेळला गेला. या शॉट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केलं गेलंय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल फलंदाजाला. वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत कुंदन मालवी महत्वपूर्ण खेळाडू आहे या संघाकरिता. अगदी पहिली स्टार्ट खूप सुंदर पद्धतीने झाली, परंतु अगदी म्हणायचं झालं तर बॅटची एज बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूला छेडखानी केली संकेताने आणि बॅटची एज लागून एसटी रक्षकाने सुंदर पद्धतीने झेल टिपलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विघ्नेश ओव्हर द विकेटने. यावेळी ऑन साईडला हलक्याच्या हाताने खेळून काढलं जातं. मिडनच्या रिझन मध्ये स्वतः राजेश करत त्यांना आपण बघू शकतात बॅकअप करिता सबित आलेत. एकच धावेवर समाधान एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर. 13 अंकांवर 13 रन्स ऑन कार्ड. 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. अगदी आज आपण बघू शकतात या स्पर्धेला सुरुवात झाली अगदी सोमवारपासून ते रविवारपर्यंत. मात्र फक्त आणि फक्त क्रेनिस क्रिकेट या मैदानावर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थाने अपकमिंग टॅलेंट त्यानंतर आपण बघू शकतायत नवीन कोच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतील. हलक्याच्या हाताने खेळून काढले गेले चेंडू आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतात गली रिझन मध्ये स्वतः महेश पाटील यांना आपण बघताय फील्ड केलं जाईल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल एकेरीच्या मदतीने. पहिलं षटक कंप्लीट होत आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. मयंक 11 जांभूलपाडा हा संघ आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने स्टार्ट झाली. एकंदरीत या षटकामध्ये सर्व काही बघायला मिळालं. चौकाराला षटकाराला तदनंतर विकेट तदनंतर दर्जेदार फिल्डिंग आणि एकंदरीत तदनंतर सिंगल घेऊन जे बेसिक आहे ते यूज केलं गेलंय. घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक. डीजे मॅन जॉईन होत आहेत आणि तदनंतर चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, विनंती असेल. जास्त वेळ घ्याल तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये त्याचा मात्र तोटा होणार आहे. त्या कारणास्तव वेळेचं थोडंसं बंधन राखायचं आहे. अगदी एक षटकाचा खेळ झालाय. 14 धावा एक गडीच्या नुकसानीनंतर मयंक 11 जांभूलपाडा हा संघ आपण बघू शकतायत. स्वतः संघ मालक श्री सचिनजी माळवे विद्यमान अध्यक्ष वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. तर एकीकडे दीपकजी पाक्तेकर आणि तदनंतर सुनीलजी घर चापल यांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. वेलकम. मॅचचा आनंद घेत असताना ड्राइव्ह केलं गेलंय. सुंदर फटका आहे. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड केलं जाईल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 15 अंकांवर. 15 रन्स ऑन कार्ड 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. एकंदरीत चांगल्या पद्धतीने धावा येत असताना एकीकडे आकाश जाधव बेलवाडीचा ब्रँड असणारा हा खेळाडू आपण बघू शकतात. या खेळाडूने सुद्धा खूप चांगली प्रगती केली आहे. हलक्याच्या हाताने सन्मानपूर्वक खेळलं जात आहे. पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतले. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकीकडे कुंदन मालवी खूप सुंदर पद्धतीने आपण बघू शकतात अष्टपैलू कामगिरी करिता ओळखला जातोय. मयंक 11 जांभूलपाडा आणि अगदी मागील 4 सीझन या संघामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर कुंदन मैदानाच्या आतमध्ये. सेकंड स्पेलमध्ये महेश काही जबरदस्त या अगोदर खेळी आकारली होती. तोच महेश गोलंदाजी मार्कवर ड्राइव्ह केलं गेलं. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनच्या रिझन मध्ये समित त्याला आपण बघू शकतायत. फील्ड केलं जात आहे. एकच धावेवर सन्मानपूर्वक धावफलक हलतं ठेवलं जात आहे. थेंबे थेंबे तळे साचे बुनबुन से घट भरताय त्या पद्धतीने एक धाव आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 17 अंकांवर. महेश बरोब कळवण गावातून बिलॉंग करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने या खेळाडूने सुद्धा लेदर क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो प्रगती केलाय. काय जबरदस्त कलात्मक फटका आहे. अगदी चेंडू सरळ निघून गेलाय परंतु चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. परंतु एन मुवमेंटला चेंडू गॅदर होत असताना डीप लॉंग लेगच्या रिझन मध्ये चौकार 4. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. VGPL 4 वसई ग्रामीण प्रीमियर लीग आजपासून सुरुवात होते आणि अगदी म्हणायचं झालं तर टॅलेंटला प्लॅटफॉर्म आणि तदनंतर नवतरुण उभारत्या सितारांना मात्र संधी आहे.
लॉंगऑफच्या रिझन मध्ये चांगल्या पद्धतीने फेकी तर झाले, परंतु अगदी म्हणायचं झालं तर चिताच्या चपळाईने मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत कुंदन आणि त्यानंतर आकाश. एकंदरीत आकाशाला म्हणायचं झालं तर काय जबरदस्त स्पर्धा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भालवलीचं ते मैदान आणि त्या मैदानावर या खेळाडूने मात्र काय जबरदस्त परफॉर्मन्स. अगदी बेस्ट बॅट्समनचा खिताब वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मात्र या खेळाडूने पटकावला होता. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आकाश जाधव. ड्राईव्ह केलं गेलं आहे, सन्मानपूर्वक खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफच्या रिझन मध्ये स्वतः राजेश खरत यांना आपण बघू शकतायत. एक धाव घेतली गेले. चांगलं क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये नुकताच विकेट गेले. माहिती आहे आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जी क्रिकेटची आहे, जबाबदारीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना अगदी 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 24 अंकांवर. मयंक 11 जांभूलपडा हा संघ आपण बघू शकतात. अगदी पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 धावा आणि एकंदरीत या षटकामध्ये आल्या 10 धावा. म्हणजेच काय तर पॉवर प्ले मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी झाले आणि मेरिटनुसार गोलंदाजी सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. घेऊया एक छोटीशी धून आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये वळणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आज शिरसाडच्या मैदानावर रंगत असताना आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम पुन्हा एकदा पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम करत असताना बघायला मिळत आहे. पुला लेनची डिलिव्हरी आहे, स्ट्रेट ड्राईव्ह केलं गेलं आहे. या क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनच्या रिझन मधनं फील्ड करतोय. थोडंसं फंबलचं कारण पुन्हा एकदा आपण बघू शकताय एकेरीला दुहेरीमध्ये परिवर्तित केलं जात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा आपण हवेच्या अगेन्स्ट खेळत असता तेव्हा मात्र आपल्याला सिंगल आणि डबल जे क्रिकेटचं बेसिक आहे ते यूज करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि एकंदरीत क्रिकेटचं जे पहिलं अक्षर आहे सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कॅल्क्युलेशन आणि सी फॉर कंट्रोल, या 3 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या यूज करत असताना यावेळेस खूप सुंदर डिलिव्हरी आहे, परंतु लाईन चूक नाहीये. पंच बोलतायत अजित मात्र दर्शवत असताना वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईन झालंय. एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 27 या अंकांवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. चांगली सुरुवात आहे. अगदी सुरुवातीला म्हणायचं झालं तर विकेटचं पतन झालं चांगली स्टार्ट झाल्यानंतर, परंतु एकंदरीत म्हणायचं झालं तर पार्टनरशिप बिल्ड केली गेले दोन्ही फलंदाजामध्ये आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. खूप सुंदर पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साईडला जबरदस्त फटका, पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. 6 धाव्यांची मोहर आकाशाच्या बॅटमधनं. बिग ब्लास्ट, बिग षटकार. बघायला मिळाला अगदी पोझिशन मध्ये प्रॉपरली आला आणि अगदी रडार मध्ये चेंडू भेटला आणि पिकअप शॉट सुंदर पद्धतीने उडवलंय. डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये 6. यावेळेस स्ट्रेट रवाय डाऊन द ट्रॅक खेळलाय. सुंदर फटका, अगदी बाउन्सने चेंडू गॅदर होत असताना साइड स्क्रीनवर जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. षटकार आल्यानंतर चौकार येतो. यावेळेस घेर शिफ्ट होत असताना आकाश जाधव याच्या बॅटमधून आपण बघू शकता धावेंचा वेग वाढत असताना फुलटा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक आहे राजेश घरत वेगाने पुढे सरसावलं होतं डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये, परंतु जेल सुटलाय. अगदी बॉडी बॅलन्स थोडंसं मात्र डाळमळीत झालंय. हँड कॉर्डिनेशन डाळमळीत आणि तिथे आपण बघू शकता जीवनदान मिळालंय आणि सुखरूप आहेत आपल्या क्रीज मध्ये आकाश जाधव आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. एकंदरीत 39 रन्स ऑन कार्ड, 39 धावा. सुरुवातीला थोडा वेळ घेतला दोन्ही फलंदाजाने
आणि जशी मात्र खेळपट्टीला रीड केलं तदनंतर आपण बघू शकता मोठ्या स्ट्रोकसाठी गेलेत आणि एक एंडने आपण बघू शकता धावा आहे तर एक एंडने मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट हे खेळावं लागेल या मैदानावर. आकुडप्याचा चेंडू आहे सुंदर पद्धतीने आपण बघू शकताय तर बाउन्स ॲक्युरेट आहे आणि अगदी चेंडू सरळ यष्टी रक्षक अजय घरत यांच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल चांगलं प्रत्युत्तर विघ्नेश खरपडे. अगदी या खेळाडूने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने टेनिस क्रिकेटमध्ये आपली प्रगती खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. अगदी विकासाकडून प्रगतीकडे आणि ज्या पद्धतीने मात्र स्वतःचा स्टेज सज्ज केलाय आणि खास करून सरावाला मात्र आपलं अस्त्र बनवलंय तोच विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी जबरदस्त कलात्मक फटका बघायला मिळतोय फक्त आणि फक्त नजाकत आणि चेंडू पुन्हा एकदा सरळ निघून गेलाय बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. चौकार 4. चांगला स्ट्रोक आहे अगदी ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर आकाश जाधव मॅन इन फॉर्म यंदाच्या वर्षामध्ये आपण बघू शकता त्याच्या बॅटमधनं ज्या पद्धतीने धावेंचा वेग वाढलाय खूप सुंदर पद्धतीने अगदी एक चान्स मिळालाय आणि एखाद्या चांगल्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही जीवनदान देता मैदानाच्या आतमध्ये तेव्हा मात्र त्या जीवनदानाचा तो नक्कीच फायदा घेताना आपल्याला बघायला मिळतोय. वेलकम हर्ष आपलं सुद्धा सरस स्वागत या स्पर्धेमध्ये. अगदी संघ मालक आपण बघू शकताय तर शिवनसई या संघाचे आणि या अगोदर मात्र एक सामना वॉन झालेत. नक्कीच स्मित हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर. अगदी 4 स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर स्वतः पंकज मडवी या गोलंदाजाला आपण बघू शकताय माफ करा राजेश आलाय राजेश घरत या गोलंदाजाला आपण बघताय गोलंदाजी मार्कवर. फुलालेंची डिलिव्हरी सुंदर पद्धतीने ॲक्युरसी दर्शवली जाते. आज कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने मात्र चांगल्या पद्धतीने खेळ कराय. नक्कीच त्यांचे सुपुत्र ओमकार घरत हे सुद्धा खेळताना आज आपल्याला बघायला मिळाले आणि अगदी त्याच पद्धतीने म्हणायचं झालं तर जरी सुद्धा एज मात्र संपत आली तरी सुद्धा तीच जिद्द तीच चिकाडी आणि तोच संयमीपणा क्रिकेटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण बघू शकता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कही पे निगाह आहे और कही पे निशाणा आणि त्यापेक्षा दर्जेदार यष्टीरक्षण बघायला मिळालं. फलंदाज बाद कुंदन मालवी याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. वेलकम वेलकम सुशांत केने आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अगदी व्यासपीठावर आपण बघू शकताय संजयजी घरत आणि त्यानंतर रोहितजी किनी आणि त्यांच्या समवेत अक्षयजी पांडव यांना सुद्धा आपण बघताय. अगदी चर्चा आहे कशा पद्धतीने मात्र हे आयोजन झालं कशा पद्धतीने ही खेळपट्टी सजवली गेली. अगदी म्हणायचं झालं तर याच मैदानावर खूप मोठमोठ्या स्पर्धा गत वर्षी सुद्धा आपण बघितल्या आहेत आणि अगदी कमिंग सून T10 स्पर्धा सुद्धा या मैदानाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. यस बॉल विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन सोमन. एकंदरीत हा सुद्धा खेळाडू आपण बघू शकताय ज्याने मात्र बरीच वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये बघितलेत बरेच उन्हाळे आणि पावसाळे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी आई गावदेवी शिरवली संघाकडनं खेळत असताना नक्कीच नितीन सोमन असतील तदनंतर निलेश शेळका असतील प्रशांत गोवारी शुजित तदनंतर आपण बघू शकता सुशांत उबाले महत्वपूर्ण खेळाडू या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला खेळायला बघायला मिळत आहेत. आणि एकंदरीत लीग फॉर्मॅट
हे खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी आज गावचा संघ जरी या स्पर्धेमध्ये सहभागी असला तरी गावचे खेळाडू मात्र या संघामध्ये खेळताना बघायला मिळत नाही. हीच तर खरी लीगची खासियत आहे. यावेळेस फटका सुंदर आहे आणि पंचांनी इशारा सुद्धा दिलाय नोचा. आणि अगदी म्हणायचं झालं तर यावेळेस जिथे मात्र आपण बघू शकतायत यस गोलंदाजाच्या माध्यमातून रेषा ओलांडली गेले आणि तिथे आपण बघू शकतायत फ्री हिटचे सिग्नल हे मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत. सुंदर पद्धतीने यावेळेस गोलंदाजी तर झाली होती परंतु थोडंसं कॉन्सन्ट्रेट लाभ होत असताना आणि 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा स्कोर कार्डवर रचित होत आहेत. धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर एकंदरीत 45 अंकांवर 45 रन्स ऑन कार्ड 45 धावा. फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत. फ्रीडचा चेंडू होता परंतु जास्त काही करू शकले नाही आकाश जाधव. यावेळेस सेट फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आणि जो सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो शेट असतो हे सातत्याने आपण बघितलंय. अगदी आईज मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने रीड केलंय गोलंदाजाला परंतु यावेळेस फ्रीडच्या चेंडूवर जास्त काही करू शकले नाहीयेत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग आहे. पंच वळतायत. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईंट होले आणि धावफलक जाऊन पोहोचले 46 या अंकांवर 46 रन्स ऑन कार्ड. खूप सुंदर पद्धतीने यष्टी रक्षण आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये अगदी यष्ट्यांना चिटकून आणि कुठल्याही पद्धतीचे आपण बघू शकता युजेस फुटवर्क करण्याचा मात्र प्रयत्न नाही आहे फलंदाजाचा. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक खेळतायत. अगदी चेंडू पुन्हा एकदा योग्य त्या लाईनने निघून गेलाय आणि चांगल्या पद्धतीने कलेक्शन आपल्याला बघायला मिळालंय. युजेस फुटवर्क खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. ज्या पद्धतीने मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचा त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप गरजेचा आहे. यावेळेस बाकूटला जाऊन सुंदर पद्धतीने सरळ रेषेमध्ये खेळलाय परंतु टेम्परामेंट कमी. सुवर्ण संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकला नाहीये आणि सोप्पा झेल अगदी पुन्हा एकदा धरतीला दान केलाय. आज सकाळच्या सत्रापासून थोडंसं फिल्डिंगचा जो दर्जा आहे तो थोडंसं खालवर आपल्याला बघायला मिळालाय. अगदी बहुतेक झेल सोडले गेलेत पोझिशन मध्ये येतात परंतु एकदा मात्र त्या ठिकाणी बघायचं झालं तर हँड आय कोऑर्डिनेशन पुन्हा एकदा डाळमळीत होत असताना एक झेल करण्याकरिता मात्र तुम्हाला त्या पद्धतीचा सराव सुद्धा करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण की सराव हा एकमेव ब्रह्मास्त्र आहे खेळाडूकडे जिथून मात्र तो आपला परफॉर्मन्स योग्य त्या पद्धतीने देऊ शकतोय. चांगल्या षटकाची समाप्ती झालंय. अगदी म्हणायचं झालं तर या षटकामध्ये जवळजवळ 4 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट येत असताना म्हणजेच काय तर कमबॅकची सिग्नल आई गावदेवी चांदीप या संघाकडनं अगदी 4 षटकांचा खेळ झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 47 अंकांवर. अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत आपण पुन्हा एकदा बोलूया डीजेकडे घेऊया एक सुंदरसं सॉंग आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये स्वागत. धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर एकंदरीत 47 या अंकांवर 47 रन्स ऑन कार्ड. फिफ्थ स्पेल मध्ये आपण बघू शकताय तो वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं 5वं षटक हाताळण्याकरिता महेश बरफ या गोलंदाजाला आणलं गेलंय. विशाल घरे त्यांना आपण बघू शकतात लॉंगऑफच्या रिझन मध्ये लॉंगनच्या रिझन मध्ये सुमित आहे. त्यानंतर आपण बघू शकतात विघ्नेश खरपडे डीप कॉर्नर रिझन. त्यानंतर डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये स्वतः राजेश घरे त्यांना आपण बघू शकतायत शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये. पुल्लेंची डिलिव्हरी आहे मिस टायमिंग स्ट्रोक यावेळेस फील्ड केलं जाईल. हार्दिक कासार याला आपण बघू शकतायत जे की स्पोर्टचे सर्व मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अगदी खूप सुंदर पद्धतीने धावफलक सुरुवातीच्या 3 षटकामध्ये हलतं ठेवलं होतं परंतु चौथं स्पेल जसं हाताळलं राजेश घरत याने तिथून मात्र धावेंच्या बाबतीमध्ये थोडासा दुष्काळ बघायला मिळाला आणि एकंदरीत एकेरीच्या मदतीने यावेळेस स्कोर कार्ड हलतं झालंय 48 अंकांवर 48 रन्स ऑन कार्ड 48 धावा. फुलटॉस चेंडू आहे कॉन्सन्ट्रेट लाभ झालाय अगदी कमरेच्या वरती हाताळला गेलाय लॉलीपॉप दोन्ही हाताने स्वागत केलंय चौकार 4+1.
1-9चा इशारा मैदानाच्या आतमध्ये. VGPL चा पहिला दिवस आणि पिक्चर आहे सुपर हिट आणि मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट डिलिव्हरी फ्री हिट. धावफलक जाऊन पोहोचले एकंदरीत 53 या अंकांवर. फिटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. फिटचा चेंडू आहे ऑन साइडला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेल घेतलाय परंतु यावेळेस काही हरकत नाहीये. एक धाव ही स्कोर कार्डवर अर्जित होईल. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 54 या अंकांवर. सुंदर अशी ड्रेस कोडिंग आपण पाहू शकता. संपूर्ण मंडप सजवलं गेलंय सेपरेटली. प्रत्येक संघाकरिता डगआउट या ठिकाणी बघायला मिळतात. सेपरेटली वेगवेगळे ड्रेस कोडिंग ॲक्युरेट आणि तदनंतर आपण बघू शकता भव्य दिव्य असं व्यासपीठ आणि या भव्य दिव्य व्यासपीठाला शोभा देणाऱ्या या भव्य दिव्य ट्रॉफीज आपण बघू शकतायत. ज्या ट्रॉफी करिता येत्या 7 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील 14 संघ आमने सामने. यावेळेस ऑन साइडला कणखर फटका आहे. टप्प्यामध्ये आल्यावर गेम होणारच 6 षटकार. काय जबरदस्त फटका आपण बघू शकतायत. आज मात्र झळालाय आकाश जाधव. बेलवाडीचा हा ब्रँड खेळाडू. काय जबरदस्त फटकेबाजी. ॲक्युरसी आपल्याला दर्शवायला बघायला मिळतं आणि टायमिंग व्यवस्थित आहे. म्हणून मी म्हटलं की या खेळपट्टीवर जर तुम्ही वेळ घ्याल तर धावा मात्र येऊ शकतायत. आणि खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी. आकाशाच्या बॅटमधनं षटकाराची मोहर आणि धावफलक तब्बली 60 अंकांवर. यावेळेस मात्र बॅटची एज लागले. जबरदस्त पद्धतीने कमबॅक केलाय. एक तुम्हारी तो एक हमारी. मैदान के अंदर कड़ा संघर्ष जारी. खिलाड़ू बाद तीन षटकार येत आहेत तर गोकुलजी गिनी यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. अपील केलंय परंतु नक्कीच एक धाव लेग बाईच्या इशाऱ्याने यावेळेस पळून काढलंय. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 61 या अंकांवर. 61 रन्स ऑन कार्ड. लागोपाठ 3 षटकारांकडनं आदरणीय सन्माननीय गोकुलजी गिणी यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज खास करून कल्पेश करिता लागलं गेलंय. यावेळी शफलून खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु फॉलो केलाय. सुंदर पद्धतीने गोलंदाजी. अगदी आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये महेश बरफ. जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी आज पहिल्या दिवसामध्ये झळाळलाय आणि योग्य त्या पद्धतीने आपण बघू शकतायत गोलंदाजी केली गेली. 5 षटकांचा खेळ झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय 62 या अंकांवर. 62 रन्स ऑन कार्ड. अजूनही शेवटचा आणि अंतिम षटक आहे. जर एकंदरीत शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगल्या पद्धतीने जर धावा आल्या तर एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना मयंक 11 जांभूलपडा हा संघ बघायला मिळतोय. घेऊया एक दोन आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम आज सुरुवात होतोय.
4 मार्च ते 10 मार्च अशा क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावर आपल्याला बघायला मिळतोय. आणि अगदी म्हणायचं झालं तर खेळपट्टी खूप सुंदर पद्धतीने मात्र सजवली गेली आहे. ॲक्युरेट ग्राउंड आहे. 360 अँगल मध्ये हे मैदान आपण बघू शकतायत. सुंदर असे स्टँड, तदनंतर खूप सुंदर असं व्यासपीठ आणि अगदी हे प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करण्याकरिता खेळाडू सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर पंकज मडवी. शेवटचा अंतिम षटक, सुंदर फटका आहे, स्ट्रेट ड्राइव्ह बघायला मिळतोय. इंटू द गॅप चेंडू निघून गेलाय. जबरदस्त पद्धतीने लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध भेदून 4 धावेंकरिता चौकार. धावा स्कोर कार्ड लागले गेले 71 रन्स ऑन कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या षटकातील आणि या इनिंग मधील सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सुरुवातीला फलंदाजी झाली आणि अगदी आपण बघू शकता मिडल ऑर्डर मध्ये पार्टनरशिप, परंतु तदनंतर चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये कमबॅक केलाय. आई गावदेवी चांदीप या संघाने वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 72 या अंकांवर. 72 रन्स ऑन कार्ड, 72 धावा, चांगली टोटल आहे. आणि अगदी दुपारच्या सत्रामध्ये म्हणायचं झालं तर गुड टोटल. यावेळेस सुंदर ड्राइव्ह केले गेले. डीप एक्स्ट्रा पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक आहे.
तत्पूर्वी बघायचं झालं तर दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे. आणखी एक विकेट रनआउटच्या स्वरूपाने बाद झालाय. अगदी 3 खेळाडू रनआउटच्या स्वरूपाने या षटकामध्ये बाद होताना आणि धावफलक एकेरीच्या मदतीने जाऊन पोचले बोर्डवर. 73 रन्स ऑन कार्ड, 73 धावा आणि विजयाकरिता 74 धाव्यांचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. चला यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहायचं आहे. एकेरीने आपण बघू शकतायत सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये हर्षदा 11 विरार फटा आणि हर्ष 11 शिवनसई या दोन संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट फिलअप करायची आहे आणि तदनंतर नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. जोपर्वी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपण समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा फेरबदलाव करतोय. या आपण ऐकूया एक सुंदर असा आवाज अक्षयजी पांडव सरांकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. धन्यवाद. आणि ज्यासोबत ते आपण ती नाणेफेक पाहताय. दोन्ही संघांना शुभेच्छा. तदनंतर कॉइन स्पिन केला जाईल. तिथे कॉइन स्पिन झालाय. नाणेफेक जिंकली आहे ती टीम हर्षदा 11 आणि हर्षदा 11 आपला निर्णय फील्ड फर्स्ट इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅचला सुरुवात होती आहे. मैदानाच्या आतमध्ये जो सामना आहे त्याला इथे सुरुवात होती आहे. दोन खेळाडू ओपन करण्याकरता मैदानामध्ये अजय घरत ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय आणि अजय घरत च्या साथीनं
नॉन स्ट्राईक एन कडे महेश कुंदन आहे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. कुंदन पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. विपक्षामध्ये अजय घरत एक अप्रतिम असा खेळाडू. मागच्या कित्येक वर्षापासून या टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करत आलेला हा खेळाडू अगदी खानिवडेकरांचा अभिमान म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर मैदानामध्ये अजय घरत एक अप्रतिम कॅच त्याने विकेट किपिंग करत असताना जरूर या मॅच मध्ये टिपलाय. खोलटप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, तिथे चांगला निर्णय घेतला कारण इथे रनचा प्रयत्न तो धोकादायक ठरू शकला असता. अगदी चांगला बॉल होता. फुलर लेंथ हे अस्त्र वापरलं, तिथे फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. एखादा रॉकेट ज्या पद्धतीने आपलं टार्गेट सेट करतं अगदी त्या पद्धतीने हा टार्गेट सेट केलेला बॉल होता जो यष्ट्यांवर जाऊन आदळणार असं चित्र प्रस्थापित होत असताना तिथे चांगली बॅटिंग. बॉलला तिथे शांत ठेवलं. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. षटकातील पहिला बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने आलाय. नंदन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना अगदी योग्य मारा पहिल्या बॉलवर त्याच्याकडनं अजय घरतच्या विपक्षामध्ये आपल्याला मैदानात पाहायला मिळालाय. यावेळेस अपील आहे मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे. पिचिंग इथे निश्चित लक्षात घेतली जाईल. एक रन तिथे धाफलकावर जोडलं जाईल. लेगबाईचा इशारा आलाय. लेगबाईच्या स्वरूपानं एक रन इथे धाफलकावर वाढत असताना धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या 0वरनं 1 या आकड्यावर. षटकातील 2 चेंडूचा खेळ. त्यानंतर जर आपण पाहिलं तर धाफलकावर धावसंख्या 1 आहे. अजय घरत आणि त्याच्या साथीनं फलंदाज महेश ओपन करण्याकरता आलेत, ज्यामध्ये महेश आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करत असताना नंदनच्या विपक्षामध्ये चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते गरजेचं आहे. विजयाकरता जरी तुम्ही एक 12च्या जवळपासची सरासरीची धावसंख्या धाफलकावर उभी केली असली तरी ती डिफेंड करणं ते हे एक जिकरीचं काम आहे. टेनिस बॉल क्रिकेट आहे जिथे कितीही मोठी धावसंख्या उभी राहिली तरी ती योग्य संबोधली कधीही जात नाही कारण इथे प्रतिकार तुम्हाला क्षणाक्षणाला पाहायला मिळतो. अगदी कमी ओव्हरच्या जरी मॅचेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा असल्या तरी इथे तो थरार तो कुठेही कमी नाही आहे. हा बॉल हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र हा पाठलाग अपुरा ठरेल. पहिल्या टप्प्याखेरीस बॉल फाईन लेगला क्लिअर करेल, निघून जाईल सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारामध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. धावसंख्या 5 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ. नंदनच्या विपक्षामध्ये हात खोलणं गरजेचं होतं आणि ते हात जरूर खोलले जात आहेत इथे. यावेळेस मात्र जागा बनवत असताना स्ट्रोक फसलाय. 38 सर्कल मध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल खेळून बसलाय आणि तिथे विकेट मिळतीये. पहिला हादरा, पहिला झटका फलंदाजाला माघारी परतावा लागेल. फलंदाज महेश बॅक टू द डगआउट. दोन टीम दरम्यान हा संघर्ष सध्या मैदानामध्ये पाहता. एका बाजूने मयांक 11 जांभूळपाडा ज्यांनी पूर्वार्धाच्या खेळामध्ये अगदी चांगली बॅटिंग करत एक चांगली टोटल धाफलकावर उभी केली. त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी चांदीप हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाजीच्या माध्यमातून उत्तरार्धाच्या खेळामध्ये या ज्या धावसंख्येचं टार्गेट त्यांच्या समोर 74 रन्सचं जे टार्गेट सेट केलं गेलंय त्या टार्गेटचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय ते पाहण्याकरता सर्वच जण उत्सुक आहेत. जरी रखरखत ऊन असलं तरी त्या उन्हाची तमा न बाळगता आमचा जो दर्दी क्रीडा शौकीन आहे ना तो प्रेक्षक वर्ग इथपर्यंत पोहोचलाय. त्या सर्वांचं स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जे पाहतायत त्या सर्वांचंही स्वागत आहे. ऑन साइडला 9चा इशारा आला पण त्याच्या माध्यमातून एक हात बाहेर निघताना पाहायला मिळतोय. मिड विकेट मध्ये चांगली पद्धतीची फिल्डिंग तिथे झाली आहे. दुसऱ्या रन करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 धावा
यावेळेस पळून पूर्ण केल्या जातील. 9+2 टोटल 3 रन या बॉलवर ऍड होतील. या 3च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ते एकंदर 8 या आकड्यावर. या ओव्हर मधले आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ, त्यानंतर एक चुकी गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली. कुंदन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पंकज जो नवीन बॅटर वन डाऊनच्या स्वरूपाने मैदानाच्या आतमध्ये आलाय. संदीपचाच हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे क्रॉस द बॅटनं थोडासा डोक्याला खाली करत असताना तिथे घुटना टेक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, मात्र आयसाईट ती थोडीशी डळमळीत झाली आणि त्याचाच फायदा मिळाला गोलंदाजाला. बॉल टप्पा खाल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतोय. तुम्ही जेव्हा तुमची बॉडीची पोझिशन चेंज करता तेव्हा तुमची नजर ती बॉलवर न हटली तर मग बॉडीची पोझिशन किती चांगली येऊ द्या, फटका सजत नाही. अगदी तेच झालं या बॉलवर. बॉडीची पोझिशन चेंज तर झाली, मात्र चेंडूवरची नजर ती तिथे हटत असताना बॉल निर्धावच्या स्वरूपानं. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने बॉडीवर जाऊन ब्रश करतोय निर्धावच्या स्वरूपानं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा दाफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्तीला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. येणारी 5 षटकं खूप महत्वाची आणि निर्णायक जरूर असतील, कारण एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला इथे करायचा आहे. 74 धावसंख्येचं लक्ष्य ते तुमच्या विपक्षामध्ये आहे आणि 74 धावा दाफलकावर लावणं जरी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे असला तरी ती सोपं नाही आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर नितेश बरब गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक अप्रतिम असा खेळाडू. मागच्या 3-4 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रभावित केलं या खेळाडूनं. तो नितेश बरब यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. सीझन 1 मध्ये विशेषतः जेव्हा नवा हा खेळाडू होता तेव्हा त्याचा खेळ तो उल्लेखनीय जरूर राहिला होता. तो नितेश बरब गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. अजय घरतच्या विपक्षामध्ये अजय घरत स्ट्रायकर एंडकडे. पहिलाच बॉल, त्यामध्ये व्हेरिएशन होतं. बॉलवर आपले फिंगर रोल केले होते, कट करण्याचा प्रयत्न केला. योग्य डिलिव्हर्जन आपल्याला पाहायला मिळालं, अगदी योग्य टप्प्यावर. अगदी लेग स्टंपवर पिच झाला आणि तिकडनं ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल निघत असताना फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन आपल्याला जरूर पाहायला मिळाली. इथे एक डॉट बॉल पाहायला मिळते गोलंदाज नितेशकडनं. यावेळेस पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न, बॅकलिपला खाली केला, कट करण्याचा प्रयत्न केला. हे चांगलं आहे, कारण तुम्ही जेव्हा एखाद्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला असं जाणवतं की या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये आपली फटकेबाजी तेवढ्या योग्यतेने होणार नाही. मग तेव्हा सिंगल घ्या, नॉनस्ट्राईक गेनकडे जा, स्वतःला थोडासा वेळ द्या, कारण 6 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये थोडीशी आक्रमकता या मॅचवर कुरघोडी होऊ शकते. त्यामुळे यावेळेस योग्य निर्णय घेतला असंच म्हणावं लागेल. अजय घरत जो मैदानामध्ये बॅटिंग करतोय, रिव्हर्स अटेम्प्ट केला, फटका चांगला आहे आणि यावेळेस बॉलला पाठवलंय आपल्या खेळाडू कक्षाला सलामी देण्याकरता, आपल्या खेळाडूंना की मी मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच ही ऑन जरूर राहील हे सांगणारा स्ट्रोक पंकजच्या बॅटमधनं चौकार आलाय 4. पद्धतीनं तो स्ट्रोक तिथे प्ले केला. पंकज जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज नितेश बरब. पुन्हा एकदा तोच फटका प्ले करायचा. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे फ्लाइंग स्लीप शॉट थंडमॅन असं म्हणू शकतो आणि तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रनमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावसंख्या 14वर 1.4 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस. प्रति षटक जवळपास 12 ते 13ची सरासरी तुम्हाला अधोरेखित करायची आहे आणि त्या तुलनेने जर आपण पाहिलं तर थोडासा मागे आहे, थोडासा बॅकफुटला आहे आई गावदेवी चांदीपचा संघ. इथनं तो प्रतिकार वाढवावा लागेल. इथनं जर आपण पाहिलं तर थोडासा वेग
तो या इनिंगला प्रदान करून द्यावा लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्स मात्र यावेळेस अजय घरतनं बॉलला स्विच नाही स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केलंय. बॉलला फेकून दिलं सीमा रेषा पार. अजय घरतच्या बॅट मधनं हा ब्रँडेड तडाखा. षटकार 6. पाच चेंडूचा खेळ. तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा. ऑन साइडला बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमा रेषा पार. तिथे कौशिक जाधव फक्त अशा भूत नजरेनं पाहत राहील. बॉल त्याच्या डोक्यावरनं संघर्ष असा शंखनाद करत सीमा रेषा पार. षटकार. आयलो भंडारा उतराला माझे आईचे पालखी गेला. आयलो दोन षटकांचा खेळ समाप्तीला आला आणि या 2 षटकांचा खेळ समाप्ती एखेरीस 26 धावा 1 विकेटच्या पतनानंतर टीम आई गावदेवी चांदीपचा संघ. आई गावदेवी चांदीप आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय टीम मयांक 11 जांभूळपाडा. मयांक 11 पहिल्यांदा बॅटिंग करताना चांगली धावसंख्या धाफलकावर जरूर उभारली. मात्र त्यांची जेव्हा फिल्डिंग करण्याची वेळ आली आहे गोलंदाजी करण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या विपक्षामध्ये आक्रमण हात खोलत असताना दोन्ही फलंदाज पंकजनं खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात मिळवून दिली आणि मग त्या सुरुवातीला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न. मंडप डेकोरेटर्स आपल्याला लगेचच विना विलंब संपर्क साधायचा है. मंडप डेकोरेटर्स का अगर कोई बंदा यहाँ पर है तो आपको तुरंत रिपोर्टिंग करना है. दोन षटकांचा खेळ. तदनंतर 26 धावा या दाफलकावर अधोरेखित झाल्यात. पुढचा बॉल आपल्या ओव्हर मधला पहिला चेंडू असेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज कुंदन येतोय. कुंदन मालवी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 मिनिटं शेष आहेत तुमच्याकडे. त्यामध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. फटका चांगला आहे. लॉंग ऑफचं क्षेत्र खाली पाहिलं आणि तिथनं बॉलला फरार करण्याचा प्रयत्न. संकेत कासार जीवाच्या आकांतानं प्रयत्न करताना पाहायला मिळाला. मात्र बॉल लॉंग ऑफला क्लिअर करताना सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. सध्या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर अजय घरत अप्रतिम अशा फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना एक्सपिरियन्स तो काय असतो ते मैदानाच्या आतमध्ये शेअर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ झाली. या धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 37 धावा.
चांगली बॅटिंग अजय घरतच्या माध्यमातून मैदानामध्ये सध्या सुरू आहे. जे नावलौकिक आहे त्याचं या विभागामधलं ते नावलौकिक मैदानाच्या आतमध्ये अगदी योग्यतेनं दाखवत असताना पाहायला मिळतंय. कुंदन बालवी आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे फटका फसलाय. झेल महत्वाचा आहे. बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये जातोय आणि तिथे एक चांगला कॅच कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. इथे दुसरा झटका आणि महत्वपूर्ण झटका लागलाय. फलंदाज अजय घरत तंबूच्या असलेला परत. अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अजय घरतच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम विस्फोटक अंदाजामध्ये तो बॅटिंग करताना पाहायला मिळाला आणि तोच विस्फोटक अंदाज या मॅचची खऱ्या अर्थानं गरज होती. कारण सुरुवात थोडीशी शांत झाली होती आणि या शांत सुरुवातीला थोडंसं वादळी स्वरूप निर्माण करून देणं अत्यावश्यक बनलं होतं. आणि अत्यावश्यक स्थितीमध्ये अगदी चांगली बॅटिंग करत असताना अजय घरतनं या मॅचमध्ये पुनरागमन करून दिलंय. अर्थात आपल्या आई गावदेवी चांदीप टीमला. पुढचा बॉल इथे समोरच्या बाजूला फोर्स करण्याचा प्रयत्न. बॉल अलंग कार्पेट चाललाय. मग अगदी वेगवान स्ट्रोक. त्याला थांबवणं कठीण झालं. क्षेत्ररक्षकाकडनं चुकीची कामगिरी आणि या चुकीचं भुगतान संपूर्ण टीमला करावं लागेल. कारण धावसंख्येमध्ये 4 न वाढ होईल आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या 41 41. आपण जर पाहिलं तर तिथे कौशिक जाधव थोडंसं कानमंत्र देत असताना त्या क्षेत्ररक्षकाला. आणि कौशिक म्हटलं तर एक कलाकार आहे. नेहमीच चर्चेत राहणारा हाही एक व्यक्ती आहे कौशिक जाधव. खूप अप्रतिम कला आहे त्याच्याकडे. पेंटिंग यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर उजव्या अष्टीवर पीच झाला. तिकडनं पंचांचा 22चा इशारा आलाय. 1 रन तिथे वाढली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 42 42. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 14ची सरासरी धावफलकावर अधोरेखित जरूर झाली आहे. इथनं येणारे 18 बॉल अजूनही शेष आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयाकरता 32 धावसंख्येची गरज आहे. 32 धावा 18 बॉल मॅचला पूर्णपणे आपल्या कब्जामध्ये करण्याचा प्रयत्न या सुरुवातीच्या काळामध्ये जरूर केलाय. विशेषतः फलंदाज अजय घरत. त्याची इनिंग अगदी वेगवान होती. कारण त्यानं आपल्या वैयक्तिक इनिंग मध्ये 7 बॉल फेस करत असताना 19 रन्स अगदी योग्य त्यानं जोडल्या आणि त्या 19 धावा या इनिंग मधल्या सर्वात महत्वाच्या धावा ठरल्या. जसं त्याने पूर्वार्धाच्या खेळामध्ये जो एक कॅच विकेटच्या मागे जो टिपला गेला तोही चर्चेचा विषय राहील या मॅच मध्ये. प्रत्येक मॅच मध्ये त्याच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग एफर्ट. कारण या आधीच्या मॅच मध्ये 3 कॅचेस घेतले गेले होते. या मॅच मध्ये जर आपण पाहिले तर 2 कॅचेस आणि 1 स्टंपिंग म्हणजे चर्चेत आहे. विघ्नेश मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आहे. त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर फलंदाज पंकज आहे. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघूया कुणाला प्रचारण केलं जाईल. ओव्हर नंबर 4 करता कुणाच्या खांद्यावर दारोमदार दिली जाईल. कुठल्या खांद्यावर विश्वास टीमच्या वतीनं दर्शवला जाईल. संकेत कासार या टीमला लीड करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र टीमला लीड करत असताना काही योग्य निर्णय ते खूप महत्वाचे आहेत. कर्णधार पद भूषवताना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं. तुमचे निर्णय जर योग्य ठरले तर तुमची वाहवा होते. मात्र तिथे तुमचे निर्णय जर चुकले तर मग थोडासा रोषही तुम्हाला सहन करावा लागतो. कल्पेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हा बॉल फक्त पहिला बॅटरनं सोडून दिला. पंचांनी आपली कामगिरी पूर्ण केली. इशारा आलाय आशुतोष व्यवहारे यांच्याकडनं वाईटचा. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 43 43. सरसेनापती ही जबाबदारी ज्याबद्दल आपण बोलत होतो कर्णधार पद खूप महत्वाची जबाबदारी असते. तिथे गोलंदाजीची थोडीशी बातचीत ती आपल्याला पाहायला मिळते. आपला एक्सपिरियन्स जो काही अनुभव त्याच्या पाठीशी आहे तो तिथे शेअर करताना पाहायला मिळतोय. आणि जर आपण पाहिलं तर येणारे 6 बॉल ते खूप महत्वाचे आणि खूप निर्णायक असतील. कारण या मॅच मध्ये जर जागा निर्माण करायची आहे तर इथे एक चांगल्या गोलंदाजीची गरज आहे.
या 6 बॉलमध्ये संकुचित धावफलक ते जर खर्च झालं तर मग जागा निर्माण होऊ शकते. या दरम्यान चांगला बॉल, आत येणारा बॉल होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट लागली आहे आणि इथे मॅटर ही खूप जवळचा असेल, खूप क्लोज असेल निश्चित. कारण अगदी शांतपणे धावत होता, बेसावध धाव आपण त्याला म्हणू शकतो. अगदी बेसावध ती धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि बेसावध राहणं तुमच्या वैयक्तिक आयुष्य असो किंवा खेळाचं मैदान तुमच्याकरता कधीही धोकादायक असतं आणि इथे काय तो धोका झालाय हे पाहण्याला एक जरूर ठरेल. बॅटर सेफ आहे, नॉट आउट असा इशारा आलाय. तिथे क्रीज मध्ये पोहोचला. प्रत्यक्ष असं पाहताना वाटलं होतं की काय बाद असेल का, म्हणूनच तिसऱ्या जो पंच आहेत किंवा टेक्नॉलॉजीचा जो वापर आहे ना तो महत्त्वाचा ठरतो. आणि पाटील नेटवर्क अगदी चांगल्या पद्धतीचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा पालघर जिल्ह्याच्या बाहेर ज्याही मोठमोठ्या स्पर्धा होतात त्यामध्ये त्यांचं काम हे नेहमीच उल्लेखनीय राहिलंय. जसं मी सकाळच्या सत्रामध्येही म्हटलं होतं की 1000 सबस्क्रायबर त्यांना हवेत, ज्यानंतर 1,00,000 सबस्क्रायबर त्यांचं पूर्ण होतील. आणि ज्यांनी आतापर्यंत या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्या जिल्ह्याचं हे चॅनल आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. हा बॉल जर आपण पाहिला तर इथे निर्धावच्या स्वरूपानं यावेळेस मात्र फटका हवेमध्ये, बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, इट्स अ मॅक्सिमम. बॉल षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6 अगदी चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर पिच होता बॉल थोडासा ऑफस्टमच्या बाहेर आणि योग्य ऑन मेरिट हा स्ट्रोक तिथे प्ले केला, षटकारामध्ये कन्वर्ट केले बॉलला. पुण्याच्या एकदा त्याच क्षेत्रामध्ये खाली क्षेत्राची निवड केली. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. चांगले फिल्डिंगचे एफर्ट तिथे शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर घडवून ठेवली आणि बॉलला स्टॉप केलं. संकेत कासार होता, 2 रन तिथे मिळाले. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 या आकड्यावर विजयाकरता अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. येणारे जर आपण पाहिलं तर इथनं जवळपास 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 22 धावा या मॅचचं समीकरण. यस टी उद्वास्त, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना एक चांगला बॉल तिथे डिलिव्हर केला आणि फर्निचर डिस्ट्रॉइड केलं. क्लीन बोल्डच्या माध्यमातून माघारी परतवलं. फलंदाज पंकज तंबूच्या आसऱ्याला जातोय. विकेटचं पतन खेळाडू बाद. हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. थोडीशी घाई करावी लागेल. तुमच्याकडे जेवढा जास्त वेळ नाहीये. जर निर्धारित वेळेत तुमची षटकं पूर्ण झाली नाही तर शेवटच्या ओव्हर करता तुमचा एक खेळाडू बाउंड्री लाईन वरचा कमी केला जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा. कारण इथे विकेट जरी आपण पाहिलं तर फक्त 2च विकेट्स आल्यात, त्यामुळे 3 विकेट्स आल्यात, त्यामुळे तेवढा जास्त वेळ त्याकरताही गेलेला नाहीये. त्याच अनुषंगाने विनंती करतो जर याच पद्धतीनं जुना बॉल
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सम्मित येतोय. बॅटिंग करण्याकरता इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावर तो बॅटिंग करण्याकरता आलाय. आतापर्यंत सुस्थिती आहे, मात्र इथनं पुढे काय हा खूप मोठा प्रश्न आहे. या ओव्हरमधला बहुधा शेवटचा बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे उडवले बॉलला विकेट महत्वाची आहे. कॅच झाला तर मॅच बनू शकते, मात्र इथे तो कॅच कॅरी करणं शक्य झालं नाही. थोडासा दूर राहिला क्षेत्ररक्षकापासून. 2 रन इथे जोडल्या जातील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना 54. येणारे इथनं 12 बॉल शेष आहेत आणि या 12 बॉलमध्ये विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. खूप उशीर, खूप वेळ घेतला जातोय. जर इथनं टाइम लिमिट संपलं तर ऑफिशियल कॉल येईल, कारण ऑन स्क्रीन जे टाइम लिमिट आहे ते दाखवलं जात आहे. जर ते टाइम लिमिट तुमचं संपलं तर मग तुम्हाला एक खेळाडू शेवटच्या ओव्हर करता तो 38 सर्कलच्या आत घ्यावा लागेल. तीन मिनिटं फक्त तुमच्याकडे आहेत. त्या 3 मिनिटात तुम्हाला ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं आहे. 3 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ नाही आहे इथे. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा नितेश बरप गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. इथे वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्येत भर होत असताना धावसंख्या पुढे सरकते. एकेरीनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पुसते. एकंदर 55 या आकड्यावर. येणारे 12 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे. नितेश बरप फुल टॉस दिला आणि त्याला फुल टोल राईट दिली आहे. अगदी या मैदानाच्या बाजूला असलेला जो हायवे आहे ना, त्या हायवेवरनं एखादी मर्सडीज जावी अगदी त्या वेगानं बॉलला फेकून दिलं सरळ सीमा रेषा पार. षटकार. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार आपल्याकरता पारितोषिक आहे. सन्माननीय धनेश वजे, आई गावदेवी कोपरचे कशीतचे ओनर आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. आणि धनेश वजे यांचं पारितोषिक लागलंय काय आणि मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतिषबाजी सुरू होते काय. धनेश वजे जे आई गावदेवी कशीत कोपरचे ओनर आहेत, त्यांच्या माध्यमातून इथनं पुढे सगळ्या सलगच्या 3 षटकार आणि सलगच्या 3 चौकारांकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पुसती येते 67 रन्स. 67. विजय अगदी सोपा केलाय, अगदी जवळ आणलाय. सलगचा 3रा येईल का. आणि इथे फ्लॅट पॅरलल सुपर दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. षटकार 6. एका धावसंख्येची गरज. अगदी सहजतेनं कुरघोडी या मॅचवर. आई गावदेवी चांदीप या टीमची जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सलग 3 षटकार. विघ्नेश खरपडे हे नाव चर्चेमध्ये आहे. एक युवा टॅलेंट. आणि सलग 4था हेलिकॉप्टर लँड होईल मैदानाच्या बाहेर. सलग 4 चेंडू 4 षटकार. जबरदस्त बॅटिंगची अनुभूती. नाव आहे विघ्नेश खरपडे. जबरदस्त स्ट्रोक आणि जबरदस्त फलंदाजी. इथे विजयी होतीये टीम आई गावदेवी चांदीप. आई गावदेवी चांदीप या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये टीम मयांक जांभूळपाडा आपल्याकडनंही खूप चांगला खेळ तिथे व्हावा याकरता आपल्याला शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे 2 षटकं ज्यानं हाताळली. 1 विकेट त्यानं आपल्या नावावर केली आणि फलंदाजी करत असताना अगदी विध्वंसक अंदाजामध्ये ज्याने बॅटिंग केली. नाव आहे विघ्नेश खरपडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या विजयाचा शिल्पकार हस्ता